लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे श्री संत एकनाथ षष्ठीची तयारी सुरू. यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून गोदावरी पात्रात वाळवंट चकाचक. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या आदेशानुसार तथा मुख्याधिकारी पल्लवी आंभोरे व पैठण नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसनकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ षष्ठीच्या पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे गोदावरी पात्रात वाळवंटामध्ये स्वच्छता अभियानांतर्गत विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रामुख्याने मोक्ष घाटाची साफसफाई, गोदावरी पात्रातील घाट भरपूर प्रमाणात रिकामी करण्यात आला. वाळवंटामध्ये पाणी शोषून घेतल्याने घाटासमोरील कावसांच्या दिशेने येणारे स्वच्छ गोदावरी गंगेचे पाणी यात्रेदरम्यान 3 दिवस मुबलक प्रमाणात व कमी दाबात वारकरी भाविक भक्तांना आंघोळी, पूजापाठ, धार्मिक विधी करताना उपयुक्त लाभ मिळेल या दृष्टिकोनातून सोडण्यात येत असून त्या ठिकाणी पोकल्यांच्या साहाय्याने येणारे गोदावरी गंगेचे पवित्र पाणी वाळवंटामध्ये शिरू नये यासाठी वाळूचे उंच ढिगारे करण्यात आले. वाळवंटामध्ये पुष्कळ लहान मोठे खड्डे झाल्याने सपाटीकरण करण्यासाठी लेवल काढणारे ट्रॅक्टर संपूर्ण घाटात कामकाज करण्यासाठी आणले. कारण प्रत्येक वर्षापासून वाळवंटामध्ये संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील वारकरी संप्रदायातील भाविक नाथभक्तांच्या दिंड्या षष्ठीच्या काळात त्या ठिकाणी प्रस्थापित होण्यासाठी येतात आणि तेथे आल्याने मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते. त्यावेळी विशेष करून पैठणचे नगराध्यक्ष भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषारदादा पाटील, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, नगरसेवक बजरंग लिंबोरे, जितू परदेशी, सुनील हिंगे, गणेश वरकड, रमेश वीर, रफिक कादरी, गौरव आठवले, स्वप्नील साळवे आणि पी.ए. नामदेव खरात, ऋषिकेश अय्यर यांनी स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी करून गोदावरी पात्रात वाळवंटामध्ये नगरपालिकेच्या अधिकारी व कामगारांकडून कामकाज करून घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.